सिनेअभिनेता नाना पाटेकर यांच्या घरच्या बाप्पाची सगळ्यांनाच उत्सुकता असते। नानांना आपल्या लाडक्या बाप्पासाठी सर्व संतांची छायाचित्र असलेला प्राचीन सेट उभारला। निमित्तानं जीवाभावाच्या मित्रांशी जवळीक साधता येते, त्यामुळे सण साजरा व्हायला हवेच अशी आग्रहाची भूमिका नानांनी यावेळी मांडली। आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुर यांनी नानांशी केलेला गप्पा। अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी आहोत आणि नेहमीप्रमाणेच अतिशय उत्साहात यंदाही गणपतीचं स्वागत झालेलं आहे। खूप खूप स्वागत आहे नाना। आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीचं जे डेकोरेशन आहे वेगळं दिवसापासून आज तर काही होतं। आता बघ ना, पूजा होईपर्यंत 3:30, 4, 5 मग त्याच्यानंतर फुलं लावता येत नाहीत, कारण तोपर्यंत रात्र होणार, 7 ते 8 तास लागतात। त्यामुळे उद्या सकाळपासून ते सुरू होईल, मग ते 10 दिवस आपलं चालूच आहे। आम्ही यावर्षी जे बघतोय म्हणजे मागच्या वर्षी टिळक आगरकर दिसले इथे, यावर्षी तुकोबा राय दिसत आहेत, लक्ष्मी दिसते। ते मल्हार उदय आमचा सेट डिझायनर आहे इंडस्ट्रीचा, आणि या सगळ्यांनी मिळून हे काहीतरी केलं आहे। मला माहिती नव्हतं, मी आजच आलो, मी आत्ताच पाहिल्यानंतर कमाल वाटली। छान आहे, सुंदर आहे। फक्त काय, मी 10 दिवसात जो खर्च करायचो ते त्यांनी पहिल्या दिवशीच केलेला आहे, त्यामुळे त्याला पण ते ठीक आहे। प्रत्येक गोष्ट अशी बदलत जाते। मी माझे वडील करायचे त्याच्यापेक्षा, कारण तुमचा अप्रोचच बदलतो। तुम्हाला असं वाटतं की नाही काहीतरी छान असावं। मी आपलं एक नुसतं साधा मांडव घालायचो पावसापासून संरक्षण म्हणून, लोक यायची, येणारी लोकंसुद्धा आता वाढली खूप। एरवी तुम्ही शूटिंगमध्ये बिझी असता, व्यस्त असता वर्षभर, काय मिळतं या 10 दिवसांमध्ये वेगळं असं इथे की तुम्ही खूप रमता इथे? 10 दिवस इथेच असतात? नाही, 10 दिवसात एक गंमत अशी होते की या निमित्तानं सगळे भेटतात रे। नाही तर काय होतं की वर्षभर भेटत नाहीत, काही नाही। बरं, इथे आल्यानंतर वर्षानंतर भेटल्यानंतर लक्षात येतं कोणीतरी गेलेलं आहे, निघून गेलं आहे, कोणीतरी राहिलंच नाही आपल्यामध्ये। काही मुलं इतकी मोठी झालेली असतात, त्यांची लग्न झालेले असतात। अरे कधी लग्न झालं, बोलवलं नाहीस, काय हा झाला, अरे असं कसं झालं, नाही अचानक अमुक झालं। बरं, आपण प्रत्येकजण इतका व्यस्त झालेला आहे आपल्या व्यक्तिगत ह्याच्यामध्ये, त्यामुळे भेटायलाच नाही मिळत। हे निमित्त होतं सण, आणि सणाचा माझ्या मते तर अर्थ तोच आहे की त्यानिमित्तानं तुम्ही एकमेकाला भेटता, विचारांचं आदानप्रदान आहे, आपल्याबद्दल एकमेकांबद्दल असलेला विश्वास वाढणं। म्हणजे मग ते कुठलाही, मग ते ईद असेल, क्रिसमस असेल, मग ते हिंदूंचे सण असतील किंवा कुठल्या धर्माचे सण असतील, त्या सणाचं निमित्तच हे आहे। भेटा, एकमेकांबद्दल काय वाटतं तुम्हाला ते बोला, त्याच्यातून जे काही होतं ते फरक। नाहीतर दोन ठिकाणी 2 धर्म राहत आहेत, एकाच देशामधले असून सुद्धा त्यांना, त्यामुळे मला ते किळसवाणं वाटतं। त्यामुळे हे धर्म, आपल्या ह्या सणांचा वापर आपण त्याच्यासाठी करणं हे जास्त श्रेयस्कर आहे। तर हे होते अभिनेते नाना पाटेकर। नानांच्या घरी गणेशोत्सव, बाप्पाचा मुक्काम 10 दिवस असणार आहे, त्यामुळे पुढचे 10 दिवस हा उत्सव, गणेशोत्सवाचा उत्सव, इथला स्नेहीजनांचा मेळावा इथे आपल्या प्रत्येकाला बघायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।